विभागानं मोठी धाड टाकली आहे। पहाटेपासूनच 39 वाहनांमधून अधिकारी कार्यरत आहेत। कॅनडा कॉर्नर भागातल्या सुराणा ज्वेलर्स तसंच त्यांच्या मनमाडमधल्या निवासस्थानी अधिकारी तपास करतायत। सोने चांदी खरेदी आणि दागिन्यांच्या व्यवहारात हवाला कनेक्शन असल्याचा संशय प्राप्तिकर विभागानं व्यक्त केलेला आहे। आज पहाटे आयकर विभागाकडून पुन्हा एकदा धाड सत्र सुरू करण्यात आलेलं आहे। नाशिकच्या सराफा व्यावसायिकांवर ही छापेमारी सध्या सुरू आहे। या दृश्यांमध्ये जर आपण पाहिलं तर नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये सुराणा ज्वेलर्स या सराफा व्यावसायिकांचं दुकान आहे। त्या ठिकाणी आता सध्या आयकर विभागाकडून छापेमारी सुरू आहे, कागदपत्रांची तपासणी सुरू आहे आणि पोलिसांचा देखील बंदोबस्त या सगळ्या दुकानाच्या परिसरामध्ये या ठिकाणी आता लावण्यात आलेला आहे। दुकानाप्रमाणेच या व्यावसायिकांच्या घरी देखील आयकर विभागाकडून आता वेगवेगळी कागदपत्रे जी आहे त्यांची तपासणी आणि झाडाझडती सुरू आहे। सोने चांदीच्या व्यवहारांमध्ये या ठिकाणी अनियमितता झाल्याचा संशय आयकर विभागाला आहे आणि त्यामुळे आता या सगळ्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी आता आयकर विभागाचे अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सकाळी साधारणपणे 39 अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या सराफा व्यावसायिकांचं दुकान आणि घर या दोनही ठिकाणी एकाच वेळी या आयकर विभागाकडून आता झाडाझडती जी आहे ती घेतली जाते आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही।